Hi friends, in morning we have focused on our writing skill part and it was summary writing. सकाळीच आपण समरी रायटिंगवर फोकस केला, त्याच्याबद्दल माहिती घेतली. आता आपण थोडक्यात समरी रायटिंगचा जो 138 आणि 139 पेज आहे, ब्रेन स्टॉर्मिंग भाग आहे, त्याच्याबद्दल आपण बोलू, त्याच्यावर आपण फोकस करू. नाव वी हॅव ए पार्ट. कंप्लीट द फॉलोइंग ॲज इन्स्ट्रक्टेड. रीड द पॅसेज अँड राईट द समरी अकॉर्डिंग टू द गिवन स्टेप्स. खाली ज्या स्टेप दिल्या आहेत त्या प्रकारे तुम्हाला त्या पॅसेजची समरी लिहायची आहे. ओके, आता हे जे स्टेप्स आहेत त्या अगोदर पाहू आपण, नंतर तुम्ही ती ॲज अ होमवर्क म्हणून ती समरी लिहा. Okay, my friends, now page number 139 we have some information about how to write summary. Now cut redundant words. समरी लिहिताना आता आपण त्याबद्दल माहिती घेतली, परंतु या ठिकाणी पण काही असे एक स्पेसिफिक आयडिया दिले आहेत. तर कट redundant words, अनावश्यक शब्द काढून टाका. Now we are often inefficient in our language, using more words than necessary. आपण काय करतो, आपण लिखाण करत असताना काही गरज नसताना we use unnecessary words, अनावश्यक शब्दांचा आपण वापर करतो. Consider the following phrases. Find 5 more redundant words. आता पहा, अगोदर आपण हे खालील जे फ्रेजेस आहेत ते वाचू आणि त्या ठिकाणी गरज नसताना काही शब्दांचा वापर राहिला आहे. नंतर तुम्हाला 5 काही असे शब्द किंवा 5 असे काही फ्रेजेस आहेत किंवा काही शब्दसमूह आहे ज्याची गरज नाही ते सांगायचे आहे. अगोदर आपण ते वाचू. सर्कल अराउंड कॅन बिकम सर्कल. सर्कल अराउंडच्या ऐवजी कॅन बिकम सर्कल चाललं असतं शब्द, फक्त काय ओनली वन कॅन यूज सर्कल वर्ड. नंतर राईट डाऊन कॅन बिकम राईट. त्या ठिकाणी या पुस्तकात दिलं आहे सगळी माहिती, ते वाचा. ओके माय फ्रेंड्स, राईट डाऊन कॅन बिकम राईट. ॲडेड बोनस इज सिम्पली टू बोनस. गेट टू द पॉइंट ॲज क्विकली ॲज पॉसिबल. या शब्दाच्या ऐवजी किंवा या वाक्याच्या ऐवजी इज रिअली गेट टू द पॉइंट असाही शब्द आपल्याला वापरता आला असता. त्यानंतर क्लोज प्रॉक्झिमिटी इज क्लोज, फक्त क्लोज शब्द वापरता आला असता. किंवा ड्युरिंग द कोर्स ऑफच्या ऐवजी इज ड्युरिंग हा शब्द वापरता आला असता. मित्रांनो, आपण काही शब्द अजून पाहूया. तसं each and every याच्याऐवजी फक्त आपण हा शब्द वापरला असता चालला असतं. कोणता? each. त्यानंतर एक्झॅक्टली द सेम. आता हे दोन शब्द अनावश्यक आहेत, या ठिकाणी हा शब्द अनावश्यक होता, म्हणजे आपण वी कॅन यूज दिस वर्ड सेम या शब्दाचा वापर आपण करू शकलो असतो. किंवा फ्री गिफ्ट याच्याऐवजी फक्त याचा वापर करता येऊ शकतो. किंवा वन अँड द सेम एवढ्या वाक्य लिहायच्याऐवजी फक्त या सेम शब्दाचा वापर करू शकतो. मित्रांनो, हे आहे याचं एक्झाम्पल शॉर्ट रायटिंग, इम्प्रेसिव्ह रायटिंगसाठी, समरीसाठी. त्यानंतर मग अवॉइड ॲडव्हर्ब. काही ॲडव्हर्ब आहेत. आता पहा, ॲडव्हर्ब क्लचर अप युअर कॉपी. यू कॅन युजली लिव्ह विदाउट देम. हिअर आर सम एक्झाम्पल. काही ॲडव्हर्ब आहेत, ते शब्द आपण काढू शकतो, ते काढायला पाहिजे आपल्या समरीच्या लिखाणाच्या वेळेस. आता पहा, या ठिकाणी दिले ते शब्द जे आहेत ॲडव्हर्ब्स, ते इटॅलिक फॉर्ममध्ये दिले आहेत, तिरकस अक्षरात.
पहिलं आहे ए, दॅट्स अनयुजली अ गुड थिंग टू डू. म्हणजे या ठिकाणी अनयुजलीची गरज नाही. मग वाक्य कसं येईल? दॅट अ गुड थिंग्स टू डू. खाली आहे दॅट्स फेअरली गुड कॉफी मीन्स दॅट इज गुड कॉफी किंवा दॅट्स गुड कॉफी असं शॉर्टकट येईल किंवा शॉर्टमध्ये आपण लिहू शकतो. समरीमध्ये ते वाक्य टाकू शकतो. आय टोटली ॲग्री मीन्स आय ॲग्री. ॲक्च्युली आय डिसॲग्री मीन्स आय डिसॲग्री. नाऊ you can write these words. Okay, now one word submission. काही वेळेस एखादी संकल्पना असते, एखादं मोठं वाक्य असते, त्याच्याऐवजी एक शब्द जरी सुचवला तरी चालतं. Now one word substitute are words that replace a group of words or a full sentence effectively without creating any ambiguity in the meaning of the sentence. थोडक्यात त्या वाक्याची असंदिग्धता किंवा काही शंकास्पद वाटायला नको म्हणून एकच शब्द मांडायचा, एवढं वाक्य लिहिण्याच्या ऐवजी. आता या ठिकाणी पहा, त्यांनी काही शब्द दिले आहेत. द लाईफ स्टोरी ऑफ मॅन रिटन बाय हिमसेल्फ. एखाद्या व्यक्तीचं स्वतःच्या बद्दल केलेली लिखाण, त्याला काय म्हणतात? ऑटोबायोग्राफी. त्यानंतर एक वाक्य आहे अ साऊंड दॅट कॅनॉट बी हर्ड. असा आवाज जो ऐकला जाऊ शकत नाही मीन्स इनऑडिएबल हा शब्द आहे. त्यानंतर अ लिस्ट ऑफ बुक्स मीन्स कॅटलॉग. पुस्तकांचा संच म्हणजेच कॅटलॉग. किंवा अ सेंटेन्स हुज मिनिंग इज अनक्लिअर. असं वाक्य ज्याचा मिनिंग अर्थ लागत नाही म्हणजेच ॲम्बिग्युअस. याचा अर्थ माहिती तुम्हाला? ॲम्बिग्युअस मीन्स अस्पष्ट, संदिग्ध. लक्षात? एवढं वाक्य लिहायची गरज नाही. आता या ठिकाणी आपण काही वाक्य पाहू. जसं आता एक वाक्य, एक शब्द लिहितो मी. अ बुक और पोएम written by unknown person. एखादं पुस्तक, एखादं लिखाण एखादा व्यक्ती लिहितो, पण तो कसा? अनामिक व्यक्ती, अनोळखी व्यक्ती. ज्याला शब्द आहे कोणता? तो शब्द आहे अनॉनिमस. कोणता शब्द आहे? अनामिक. म्हणजे हा शब्द ते वापरला तर वाक्य लिहायची गरज आहे का? नाही. त्यानंतर आपण पुन्हा एक समूह पाहू. A match which have no result. अशी मॅच जिचा रिझल्ट लागत नाही त्याला काय म्हणतो? शब्द आहे कोणता? ड्रॉ. ओके माय फ्रेंड्स. किंवा मग a place where orphans, a place where orphan live. अशी जागा ज्या ठिकाणी बेवारस म्हणा किंवा ज्यांची कोणी नाही असे लोक राहतात, त्या जागेला काय म्हणतात? ऑर्फेन. ओके. ऑर्फेन्स लिव्ह इज कॉल्ड ऑर्फेन्स. तर असे शब्द आहेत की जे लिखाणामध्ये फक्त जास्त शब्द न लिहिता एकच शब्द वापरायचा. मित्रांनो, हे आहे एक स्किल समरी रायटिंग. त्यानंतर यूज ऑफ नाउन इन ॲपोजिशन. आपण यांचाही नाउनचाही वापर करू शकतो. किंवा मग शॉर्ट फॉर्म सुद्धा आपण किंवा एक वाक्य न लिहिता दोन वाक्य जे असतात. तसं या ठिकाणी पाहता नागपूर इज द सिटी वेअर ऑर्गन्स ग्रो मीन्स ऑरेंजेस ग्रो इन नागपूर. थोडक्यात ते वाक्य काय केलं? शॉर्टमध्ये टाकून दिलं.
शॉर्ट फॉर्म त्याचा केला. मित्रांनो, अशा प्रकारचं हे समरी रायटिंग इम्प्रेसिव्ह आहे. त्याच्याबद्दलचं लिखाण तुम्हाला एक पॅसेज जो दिला आहे त्याच्यावर समरी लिहा, त्यांनी दिलं आहे ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये, आणि जे आवश्यक असेल तेच वाक्य घ्या, ते शब्द घ्या, बाकी अनावश्यक शब्दांचा वापर करू नका. आणि प्लीज जे इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सकाळी सांगितली की कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश करायचा समरी लिहिताना आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या, त्याचा उपयोग करा. यू विल राईट नाईस समरी, इम्प्रेसिव्ह समरी, ओके, विच विल लाईक बाय रीडर. ओके माय फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण इथं थांबू. आता उद्या आपण नेक्स्ट लेक्चरला आपण 1.2ला सुरुवात करूया मित्रांनो. परंतु तुम्ही तुमचे जे असाइनमेंट आहे, होमवर्क्स आहे, ते तुम्ही दाखवत नाही. कृपया अभ्यासाला लागा, कारण हा लॉकडाऊनचा जरी पिरियड असला तरी घरी तुम्ही काय करतात, अभ्यास करतात, इतर कामही करत असाल, शेतातले म्हणा, आईवडिलांना हेल्प म्हणा, आईला म्हणा मदत, पण तरी पण हे आपलं वर्क आहे, आपलं टास्क आहे, ते करत जा. आणि मला प्लीज तुम्ही जे काही टास्क करतात, मी तुम्हाला 4 ॲक्टिव्हिटी दिल्या आहेत. ब्रेनस्टॉर्मिंगचा भाग तुम्हाला मी शिकवला, त्याच्याबद्दल लिखाण करायला सांगितलं होतं. पोएमवरचं म्हणा किंवा पहिल्या लेसनवरचं म्हणा, आता दुसऱ्या लेसनला सुरुवात होणार आहे. कृपया तसं करू नका. मी जे सांगतोय त्याचं, त्या नियमाचं म्हणा किंवा त्या माझ्या आवाहनाचं रिस्पॉन्स देत जा. ओके माय फ्रेंड्स, यू मस्ट गिव्ह रिस्पॉन्स टू मी, अदरवाइज दिस इज useless lecture or these are useless lectures my friends. Okay, take care and I will